दुष्ट आत्म्यापासून सोडवण्यासाठी प्रार्थना. येशू ख्रिस्ताच्या नावाने आपला देव आणि प्रभू शक्तिशाली मध्यस्थीने निष्कलंक कुमारी मरिया देवाची आई, तसेच धन्यवादित महादूत मायकल, संत पेत्र, पौल आणि सर्व संत, आम्ही आत्मविश्वासाने हाती घेतो. सैतानाचे हल्ले आणि फसवणूक दूर करण्यासाठी स्तोत्र 60 आणि 8. देव उठतो आणि त्याचे शत्रू विखरलेले असतात व जे त्याचा द्वेष करतात ते धुराप्रमाणे त्याच्यापासून उडून जातात. जसे मेण अग्नीच्या आधी वितळते, त्याचप्रमाणे देवाच्या उपस्थित दुष्टांचा नाश होतो. प्रभूचा क्रूसाकडे पहा आणि शत्रूची टोली पळून जाते. त्याने जिंकले आहे. यहूदाच्या टोळीचा सिंह, दाविदाच्या संतती. परमेश्वरा, तुझी दया आमच्यावर येऊ, कारण आमची आशा तुझ्यावर आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि शक्तीने आम्ही आमच्यापासून दूर करतो. तुम्ही कोणी असाल, दुष्ट आत्मे, अशुद्ध आत्मे, सर्व सैतानी शक्ती, सर्व राक्षसी आक्रमण करते, सर्व दुःसेना, संमेलन आणि पण यांना आमच्यापासून हिसकावून घेतले जावे आणि देवाच्या ख्रिस्त सभेतून हाकलले जावे. व जे आत्मे देवाच्या प्रतिरूप आणि सदृशात बनविले आणि देवाच्या कोकरूच्या मौल्यवान रक्ताने मुक्त केले आहे, सर्वात दूतर जाव. तू यापुढे मनुष्य जातीला फसविण्याचे धाडस करणार नाहीस. ख्रिस्त सभेचा छल, देवाचे निवडलेले लोकांना यातना आणि घेवासारखे त्यांना चालू नको. सर्व शक्तिमान देव तुला आदेश देतो, ज्याच्याबरोबर उद्धटपणा करून तू त्याच्या बरोबरीचा आहेस असे दावा करतोस. त्याची इच्छा आहे की सर्वजण पापमुक्त असावे व सत्याचे ज्ञान त्यांना व्हावे. 1 तिमोथी अध्याय 2 वचन 4. देव पिता तुला आदेश देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा चे नावे आमेन. देव पुत्र तुला आदेश देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देवाची पवित्र आत्मा तुला आदेश देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. ख्रिस्त देवाचा शब्द जो देह बनला तुला आदेश देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. ज्याने मानव जातीला वाचविण्यासाठी तुझ्या शत्रुत्वा खातीर स्वतःला नम्र व मरणापर्यंत आज्ञाधारक राहिला. फिलिपियन्स संत पौलाचे पत्र अध्याय 2 वचन 8. ज्याने त्याची ख्रिस्त सभा दगडावर उभारली आहे व ज्याने म्हटले आहे की नरकाचे दरवाजे त्याला ख्रिस्त सभे विरुद्ध उठवू शकणार नाही, कारण त्या ख्रिस्त सभेत ख्रिस्त राहतो. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. मत्ती अध्याय 28 वचन 20. क्रूसाच्या पवित्र चिन्ह तुला आदेश देतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचे नावे आमेन. तसेच ख्रिस्त विश्वासांची रहस्यांची शक्ती देखील, पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचे नावे आमेन. गौरवशाली देवाची निष्कलंक माता तुला आदेश देते, पिता, पुत्र आणि पवित्र आत्माचे नावे आमेन. तिने तिच्या नम्रतेने आणि तिच्या निष्कलंक गर्भधारणाच्या पहिल्या क्षणापासून तुमचे गर्विष्ठ डोके चिरडले. पीटर व पाऊल व इतर प्रेषितांचा विश्वास
तुला आदेश देतो पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. रक्त साक्षांचा रक्त व सर्व पवित्र संतांची मध्यस्थी तुला आदेश देतो पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. अशा प्रकारे शापित अजगर आणि तुम्ही शैतानी सैन्याहून आम्ही जीवन देवाद्वारे आदेश देतो, खऱ्या देवाद्वारे पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. पवित्र देवाद्वारे पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देवाद्वारे ज्याने जगाच्या प्रेमासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून प्रत्येक आत्मा जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नष्ट न होता त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल. योहान अध्याय 3 वचन 16. मानव निर्मितीला धोका देण्याची थांबवा. त्याच्यावर आंतरिक शापित विष पाठवू नकोस. ख्रिस्त सभा ईर्जा पोचविण्याचे थांबव व तिचे स्वातंत्र्य थोपवून ठेवू नकोस. चालता हो सैताना, फसवा, क्रूर व माणसाच्या धारणासाठी शत्रुत्व निर्माण करणारा. ख्रिस्ताला जागा द्या. ज्या ख्रिस्तामध्ये तुम्हाला तुमचे कोणतेही काम सापडले नाही, जागा द्या एका पवित्र कॅथलिक आणि प्रेक्षितांची ख्रिस्त सभेला, जे ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या किमतीला विकत घेतले आहे. जेव्हा आम्ही येशूच्या पवित्र आणि शक्तिशाली नावाने हाक मारतो, तेव्हा सैतान थरथर कापतो आणि पळून जातो. हे नाव ज्याने नरकाचा थरकाप होतो, या नावाने व्हर्च्यूज, सद्गुण, पॉवर्स, शक्ती आणि डॉमिनेशन, शासन नम्रपणे आज्ञाकारी आहे. या नावाने चेरुबीम, कॅरेबो आणि सेराफिम सतत स्तुती करत राहते. पवित्र 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 प्रभूचे नाव, सैन्यांचा देव. हे प्रभू, माझी प्रार्थना ऐक, माझे रडणे तुझ्याकडे येऊ दे. प्रभू तुझ्याबरोबर असो आणि तुझ्या आत्म्याबरोबर. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देव, पृथ्वीच्या देवा, देवदूतांच्या देवा, महादूतांच्या देवा, कुलपितांच्या देवा, संदेष्टांच्या देवा, प्रेक्षितांच्या देवा, रक्तसाक्षांच्या देवा, कुंसार करणाऱ्यांचा देवा, कुमारींच्या देवा, देव ज्यांच्याकडे आहे शक्ती, मृत्यूनंतर जीवन आणि कामानंतर विश्रांती देण्याची, कारण तुझ्याशिवाय दुसरा देव नाही आणि दुसरा कोणी असू शकत नाही, कारण तू निर्माण करत आहेस सर्व वस्तूंचा, ज्या दिसतात व ज्या दिसत नाहीत, ज्यांच्या राज्याचा अंत होणार नाही. आम्ही तुझ्या गौरवशाली महिमापुढे नम्रपणे नतमस्तक होतो आणि आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या शक्तीने आमची सुटका करण्यासाठी राक्षसी आत्म्यांच्या सर्व अत्याचारापासून, त्यांच्या सांपल्यापासून, त्यांच्या खोटेपणापासून आणि त्यांच्या भयंकर दुष्टपणापासून सोडवा. हे प्रभू, आम्हाला तुझ्या सामर्थ्यवान संरक्षण प्रदान कर आणि आम्हाला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमची विनंती करतो. आमेन. हे प्रभू, सैतानाच्या पाशापासून आम्हाला वाचव, जेणेकरून तुझी देऊळ माता शांततेत आणि स्वतंत्रतेने सेवा करू शकेल. आमचे ऐकण्यासाठी
आम्ही विनंती करतो, जेणेकरून तू ख्रिस्तवेच्या सर्व शत्रूंचा नाश करशील. आमचे ऐकण्यासाठी आम्ही विनंती करतो.